आपल्यासोबत अमोल महाडिक आहेत. नुकताच त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. खरं तर तुमच्या घराचा एक राजकीय एजेंडा आहे आणि तुमचे मामा राष्ट्रवादीमध्ये आहेत आणि त्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये आलेलात. काय काय नेमकं मत आहे तुमच्याच्या? नाही, मला असं वाटतं की आपण इंडिपेंडेंटली विचार करावा. मी माझ्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. जरी माझे मामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असले तरीसुद्धा ही जी काय मी भूमिका घेतली आहे ती त्यांच्या विरोधात घेतली आहे असं कृपया मानून घेऊ नका. ते माझे ज्येष्ठ आहेत, माझ्या घरातले माझे मामा आहेत आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये फार आदर आहे. त्यांनी वेळोवेळी माझी मदत केलेली आहे, माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. परंतु जो काय एअर इंडिया 171चा क्रॅश झाला त्याच्यामध्ये अजूनही 1 वर्ष उलटलेलं असताना कुठल्याही प्रकारची माहिती जे अफेक्टेड विक्टिम्स आहेत त्यांच्या परिवारांना दिली गेलेली नाही आहे. AIBचं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट अजूनही समोर आलेलं नाही आहे. त्याबद्दलची माझ्या मनामध्ये जी खंत आहे आणि जो राग आहे त्या अनुषंगाने मी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. खरं तर 1 वर्षाहून अधिकचा काळ उलटलेला आहे. अनेक जणांच्या घरातली लोक गेले, तुमच्या घरातली लोक गेली. अहवाल येत नाही. आपण ज्या संस्थेत काम करतो किंवा आपण ज्या एकंदरीत वातावरणात वाढतो, काम करतो, 20-20 वर्ष देतो, त्या गोष्टीकडूनच आपल्याला अशा पद्धतीने केलं जातं ही तर त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय? नाही, पुन्हा सांगा. म्हटलं ज्या वातावरणात तुम्ही काम करतात म्हणजे तुम्ही स्वतः एअरलाईन्समध्ये काम केलेलं आहे आणि त्याच गोष्टीचा अपघात झालेला आणि त्याचीच उत्तरं तुम्हाला मिळत नाही. 20 वर्ष सेवा देऊन सुद्धा तुमच्या घरातून सुद्धा ती सेवा पुरवली जात असताना क्लेशदायी आहे, अतिशय क्लेशदायी आहे. मी मागे सुद्धा बोललो होतो 12 जून 2026ला जेव्हा 1 वर्षाची पूर्ती झाली त्यावेळेला मी सांगितलं होतं की 21 वर्ष मी एअर इंडियामध्ये काम केलं 2005 पासून आणि एअरपोर्टवर जाणं किंवा विमानामध्ये जाणं हे माझ्यासाठी एक दैनंदिन कार्याचा भाग होता. परंतु आज त्याचा ट्रॉमा एवढा आहे की विमान बघितलं किंवा कुठल्या सिनेमा किंवा कुठल्या क्लिपमध्ये सुद्धा जर विमान दिसलं तर ते बघायला होत नाही आणि विमान प्रवास करायला सुद्धा मनावरती दडपण येतं आणि बऱ्याच गोष्टींचा विचार होतो. त्यामुळे दुर्दैवी गोष्ट जी घडलेली आहे त्याचे परिणाम हे अजूनही मी भोगतो आहे आणि तुमच्यामार्फत मी सगळ्यांना हे निवेदन करेन की त्यांनी जे 260 परिवार अफेक्टेड आहेत या क्रॅशमुळे त्या सगळ्या परिवारांना लवकरात लवकर एक क्लोजर मिळो यासाठी प्रार्थना करावी. खरं तर तुमचं बोलताना आत्ताही कंठ जो आहे तो दाटून येतोय. ती स्थिती तिथून आतापर्यंत दिलेला हा आत्तापर्यंतचा लढा काय वाटतं कशामुळे हा रिपोर्ट थांबला गेला, हा अहवाल थांबला गेला? कारण की अनेक वेळा गोष्टी घडतात पण त्याची उत्तरं शोधूस तर ते कुटुंब त्याच्यातून जात असतो, त्या त्रासातून जात असतो, तुम्ही त्या परिस्थितीतून जातात. राजकीय एकंदरीत आधार असतो नसतो पण तरीही अहवाल येत नाही. मला असं वाटतं की याबद्दलचा प्रश्न जो आहे तो तुम्ही केंद्र सरकारला विचारला पाहिजे, नागरी हवाई उड्डाण मंत्र्यांना विचारलं पाहिजे, कारण हे त्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांच्याकडे सगळा कंट्रोल आहे. ते असताना त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीचा रिपोर्ट लोकांसमोर ठेवावा अशी मी नम्रपणे त्यांच्याकडे मागणी करतो. एअर इंडियाच्या अपघातानंतर पुन्हा एक अपघात महाराष्ट्रात झाला, तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा. याच्याही अहवालाबाबत अनेक साशंकता जी ती व्यक्त केली गेली होती. रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील, अद्यापही तेही उत्तर त्या पद्धतीने सगळ्यांना मिळालं नाही. याबाबत तुमचं मत काय? रोहित पवारजी ज्या पद्धतीचं काम करत आहेत ते उल्लेखनीय आहे आणि माझी त्यांना तुमच्या माध्यमातून ही विनंती राहील की अशाच प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी एअर इंडिया 171च्या बाबतीमध्ये मलाही द्यावं. ज्या अनुषंगाने त्यांनी जी काही पावलं उचललेली आहेत त्या प्रकारची पावलं मी काँग्रेस पक्षामधून महाविकास आघाडीच्या माध्यमातून एअर इंडिया 171च्या बाबतीमध्ये मलाही काही पाठपुरावा करायला मिळाला तर त्यांचं मार्गदर्शन हे निश्चितच स्वागतार्ह राहील. अगदी शेवटचा प्रश्न आहे की पक्षप्रवेश करण्यापूर्वी तुम्ही घरच्यांशी किंवा तुमचे जे मामा आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, खरं तर सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांच्याशी काही चर्चा केली होती का? त्यांना सांगितलं होतं का? पूर्वकल्पना दिली होती?
नाही, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची पूर्वकल्पना मी निश्चितपणे त्यांना दिली होती, परंतु आता हा पर्टिक्युलर जो काँग्रेस पक्षाचा प्रवेश आहे याबद्दल माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आहे. पण माझ्या आईवडिलांशी, बाकी माझ्या सहकाऱ्यांशी आणि मित्रपरिवाराशी सखोल चर्चा झालेली आहे आणि या चर्चेतूनच आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला. धन्यवाद. आमच्याशी बोलण्यासाठी होते अमल माडिक. त्यांनी नुकतंच जे ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आता अद्याप कोणतीही चर्चा जी आहे ती सुनील तटकरे यांच्यासोबत झाली नाही अशी भूमिका मांडलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.